बघा, आजने एक छान विषय सुचलाय. म्हटलं तो विषय डोक्यातून निघून जाण्याच्या पहिले त्याला प्रत्यक्षात उतरवलेला बरा. म्हणून ना पटकन फोन घेतला आणि व्हिडिओ शूट करायला घेतला. आता विषय असा आहे, की आज ना त्या गोष्टीबद्दल थोडा विचार केला. म्हणजे त्या गोष्टीविषयीने एक असा विचार मनामध्ये आला आणि मग थोडं ना त्यावर जरा लक्ष दिलं. तर मग एकामागून एक असे अनेक विचार त्या गोष्टीबाबत ना डोक्यामध्ये यायला लागले. आणि मग मी स्वतःच विचार केला, अरे आपण तर कधीच असा विचार करत नाही. म्हणजे इतक्या छोटी गोष्ट नाही आहे ती, आहे गोष्ट मोठीच, पण आपण ना कधी त्याकडे एवढं लक्ष देत नाही आणि कधी त्या गोष्टीचा विचार करत नाही. त्या गोष्टीचा वापर करतो, पण त्या गोष्टीचा कधी विचार करत नाही की त्याला काय त्रास होत असेल किंवा ते किती काय करत असेल. तर ना विषय असाच आहे. तर तो आपल्या शरीराचाच एक अवयव आहे. तर आज मी त्या अवयवाविषयी थोडा विचार केला आणि म्हणून तुमच्या पुढे आज मांडण्याचा प्रयत्न केला. तर तो अवयव आहे कान. आता आपल्या शरीराचा प्रत्येकच अवयव हा आपल्यासाठी मूल्यवान आहे आणि तितकाच महत्त्वाचा आहे. आपलं साधं जेव्हा नख दुखते ना, त्यावेळी आपल्याला कळते की ते नख सुद्धा आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे. तर ना असेच हे आपले कान. तर आता या कानाची मजा आहे म्हणजे या कानाला बिचाऱ्याला किती काय काय म्हणजे अगदी आपल्या लहानपणापासून सहन करावं लागते ना. तेच असे विचार मनामध्ये आले आणि तेच तुमच्यापुढे मांडले. तर पहा, आता जेव्हा आपला जन्म होतो, जन्म झाल्यावर त्या बाळाचं निरीक्षण केलं जाते ना. आईसारखा दिसतो की बाबासारखा दिसतो, नाक जरा सरळ आहे, कान याचे टापरे आहे, असं बोललं जातं ना. म्हणजे आपल्या जन्मापासून आपल्या या बऱ्याच अवयवांवर, बऱ्याच गोष्टींवर बोललं जातं. तर असे हे कान माहिती आहे का, आपलं जेव्हा बारसं होतं ना, त्या बारशालाच तिथूनच आपल्या या कानाचा श्री गणेशा होतो. त्या बारशाला नाव ठेवताना त्या कानामध्ये कुर्र केलं जाते, त्या बाळाच्या कानामध्ये केलं जातं की नाही. तर इथून झाला कानाचा श्री गणेशा. मग काय, तर बाळ थोडं मोठं झालं की त्याचे कान टोचावे लागतात. कान टोचलेच पाहिजे, हे आपल्या म्हणजे संस्कृतीमध्ये पण आहे की बाळाचे कान टोचले पाहिजे. बिचारा ते तिथनं कुर्र सहन करते, मग ते कान आपल्या कानाला छिद्र पाडून घेतं, ते सुद्धा ते सहन करते. मग जसं जसं ते बाळ मोठं होतं, शाळेत जातं, कधी शाळेमध्ये त्याची काही चूक झाली किंवा त्यांनी गृहपाठ केला नाही, तर मग आमच्या वेळेचे शिक्षक बरं त्यावेळी काय शिक्षा द्यायचे, एकतर कान पिरगळायचे, ते असा कान पिरगळायचे आणि त्या कानाला धरूनच उठा बशा काढायला लावायचे. हे आमच्या वेळेचे शिक्षक त्यावेळी करायचे. म्हणजे त्या कानावर बिचाऱ्यावर लहानपणापासूनच सगळे आघात व्हायला सुरुवात होऊन जाते. आताचे शिक्षक कदाचित नसेल करत, त्यांना आता मुलांना शिक्षा करणं म्हणजे गुन्हाच म्हटलेला आहे. त्याच्यामुळे आत्ताचे शिक्षक नसतील करत, पण आमच्या वेळेचे शिक्षक नेहमी कान पिरगळायचे आणि उठाबशा काढायला लावायचे. तर अशी ही कानाची गंमत. आता मग जसं जसं मोठं होतो तसं तसं काही लग्नांमध्ये सुद्धा असे रिवाज आहे, कान ओढतात, नाक ओढतात, अशा पद्धती सुद्धा आहे काही काही लोकांमध्ये. आणि आता तर काय, आता तर एवढा त्या कानावर भडीमार चालू आहे की ते हेडफोन, इयरफोन, त्या कानाला बिचाऱ्याला किती काय 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 सहन करावं लागते. आता तर म्हणजे त्याची एक्स्ट्रीम लेवल झालेली आहे, त्या कानाची सहन करण्याची एक्स्ट्रीम लेवल झालेली आहे. आता जिकडे पाहिलं तिकडे सगळ्यांच्या कानामध्ये तुम्हाला हेडफोन दिसतील, इयरफोन दिसतील. गाडी चालवत असेल तरी त्याच्या कानामध्ये ते आपल्याला टाकलेलंच दिसते. आणि ड्रायव्हिंग करत असेल, फोर व्हीलर चालवत असेल, काहीही असो, घरात सुद्धा फोनवर बोलायचं असेल तर इयरफोन टाकून बोलल्या जातं. नाहीतर मग तो फोन आला की तासनतास तो मोबाईल आपल्या कानाला असतो. म्हणजे विचार करा, तो कान काय म्हणत असेल बरं. मी लहानपणापासून तुम्हाला माझ्यावर होणारे आघात मी सहन करतोच आहे आणि तुम्ही त्यामध्ये
आणखीन वाढ करताच आहे, काही कमी कुठेच नाही आहे, सगळं वाढतच आहे, असा विचारनं डोक्यामध्ये आला. असं आपल्या प्रत्येक शरीराच्या प्रत्येक अवयवाचं आहे. आज कानाबद्दल विचार आले म्हणून म्हटलं चला कानाविषयी म्हणजे हा हा विचार तुमच्या पुढे मांडावा. असंच प्रत्येक 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 अवयवाचा, आपल्या डोळ्यांना आपण तसाच त्रास देतो, आपल्या नाकाला त्रास देतो, नाकाला त्रास देतोच थोड्याफार प्रमाणात तरी. आणि आपल्या पोटाचं तर आपण पार डस्टबिन बनवून टाकलेलं आहे, त्याची तर आपण कचरा पेटीच बनवली आहे. जे आलं ते जाऊ द्या, जे आलं ते पोटामध्ये, असं करून करून त्या पोटाचं आता पार डस्टबिन झालेलं आहे. तर असंच मला हे सुचलं, तुमच्या पुढे मी ते मांडलं. आणि आता काय झालेलं आहे, जसं 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 वय वाढत जातं ना, तसं तसं आपला प्रत्येक अवयव हा कमजोर होत जातो. मग जसं जसं वय वाढतं तसं तसं ना त्या कानाची श्रवणशक्ती म्हणा किंवा सहनशक्ती म्हणा, तो ते सहन करू शकत नाही. आणि मग हळूहळू त्या कानाला आवाज, त्या कानामध्ये आवाज येणं बंद होतं. ते कानसुद्धा म्हणतं, आता माझ्यामध्ये काही ताकद नाही, मी आता तुमचा कुठलाच गोंधळ, तुमचा कुठलाच आवाज मी आता सहन करणार नाही, आता तुम्ही बसा बोंबलत. असं ते वयानुसार होत जातं. आणि मग ज्या वेळीनं आपल्याला त्या कानाने ऐकू येणं बंद होतं, त्यावेळी आपल्याला त्याची खरी किंमत कळते. आता माझ्या वडिलांना असंच झालेलं आहे, त्यांना आता कानाने कमी ऐकू यायला लागलं आहे. त्याच्यामुळे ना आता मी हे अनुभवत आहे की त्यांना कसं वाटत असेल. कधी कधी ते चांगलं पण आहे आणि कधी कधी ते वाईटही आहे. कधी कधी म्हणजे असं की त्यांना जर कोणी काही बोललं, त्यांच्याविषयी कोणी काही बोललं, ते त्यांना काही ऐकू जात नाही, त्याच्यामुळे तो काही मनाला तो त्रास होत नाही. पण ते रिस्की पण आहे. ते जेव्हा बाहेर जातात, प्रवास करतात, तेव्हा एक आम्हाला थोडी हुरदूक राहते, एक थोडी भीती राहते की आता त्यांना कानाने ऐकू येत नाही, बाहेर ट्रॅफिक एवढं जास्त आहे. तर ना मग या सगळ्या गोष्टी घडतात. आणि जेव्हा ती गोष्ट आपल्यापासून दूर जाते तेव्हाच आपल्याला त्या गोष्टीचं महत्त्व कळते. तर असा हा विषय होता, हे मला सुचलं आणि म्हटलं पटकन उतरून घ्यावं हे, नाहीतर मग ते डोक्यातून निघून जाते. तर बघा, जे मी तुमच्या पुढे मांडलेलं आहे तुम्हाला पटते आहे का? पटत असेल तर नक्कीच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा तुम्ही नक्कीच मला कळवू शकता. तर अशीच ही कानाची गोष्ट तुमच्या पुढे सादर केलेली आहे. धन्यवाद.